जानकर साहेब, ह्याबाबत तुमची काय भूमिका असणार आहे? निश्चितपणानं गेल्या 8-10 दिवसापासून या तालुक्यामध्ये सत्तेच्या माध्यमातून जे अराजक माजवलेला आहे आणि किती अन्याय केला तिथे माणसं सोसतात. तिथल्या माणसांना अन्याय सोसण्याची सवय लागावी या उद्देशानं आपली हुकूमत कायमस्वरूपी या तालुक्यातल्या शिक्षण व्यवस्था, या तालुक्यामधली राजकारणाची मक्तेदारी ही आम्हीच करू या उद्देशानं अशा पद्धतीचे निर्णय या ठिकाणी घेतले गेलेले आहेत. या तालुक्यामधल्या जवळजवळ 43-44 गावापैकी 40 गावामधून हा जनाक्रोश गेली 7-8 दिवस या जिल्ह्यामध्ये उमसतोय आणि त्याचा स्फोट जर आता तुम्ही सुधारला नाही, यामध्ये बदल केला नाही, तातडीनं तुमची आत्मशक्ती जागी झाली नाही तर मात्र हा स्फोट येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला निश्चितपणानं झालेला दिसेल. म्हणून इथल्या राज्यकर्त्यांना मी स्वतः विनंती करतो की वेळेमध्ये जागे व्हा, अन्यथा वेळ निघून गेल्यानंतर हेच लोक आपल्याला तुडवून जातील. तर आपण निश्चितपणानं या इशाऱ्याची दखल घ्यावी अशी या तालुक्याचा निरीक्षक म्हणून माझी स्वतःची भूमिका. मावळ संघर्ष समितीचा विजय असो. मावळ संघर्ष समितीचा विजय असो. मावळ तालुक्यामध्ये तहसीलचा जो निर्णय शासनाने घेतला तो चुकीचा असून मावळ हे जिल्ह्यामध्ये मध्यवर्ती ठिकाण असल्याने तालुका एका बाजूला पडतो आणि अप्पर तहसील एका बाजूला होतं. मध्यवर्ती म्हणून मावळ हे चुकीचा निर्णय आहे तो शासनाने